वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सूर्यकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कपिलाधार पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो शिवराजा सुपुत्र तया पाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु मन्मथेश्वराशी नमस्कार माझा महात्मा बसवेश्वराशी नमस्कार माझा सद्गुरु गणेशनाथाशी। थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समभावे हात सापडे बोध खरा हात सापडे बोध खरा। सामाजिक क्रांतीचे जनक 12व्या शतकातील महान विभूती
महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस नमन करून माझे गुरु श्री सचिन जमने सर, श्रीकांत ढवण सर व शिवहरी डोपडे सर यांना नमन करते व उपस्थित लहान थोर वडीलधाऱ्या शिवभक्तास साष्टांग प्रणिपात आणि सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा। मी तनुजा गौतम क्षीरसागर इयत्ता 7वी वर्गात शिकते। अनेक स्पर्धेत भाग घेते। मला अनेक पुरस्कार भाषण स्पर्धेत मिळाले। माझ्या बोलण्याची कला पाहून माझ्या गुरूंनी मला प्रवचन करण्याचे मार्गदर्शन केले। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या काही अभंगावर मी कोरोना काळात ऑनलाईन प्रवचन केले। तसेच माझ्या आजोळी धाटनांदूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त मी प्रवचन केले। ते सर्व ग्रामस्थ मंडळींनी ऐकले, पाहिले। त्याचे फळ आज मला संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये प्रवचन करण्याचे भाग्य लाभले। त्यासाठी संयोजक व समस्त उजनी ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार मानून सेवेला प्रारंभ करते। संततेची देव, देवतेची संत, संततेची देव, देवतेची संत हा संत विचार सद्गुरूच्या अनुषंगाने मौलिक आहे। 12वे शतक हे महाराष्ट्रातील संतत्व आणि समत्व विचारांची प्रेरणा जाणीव आहे। महाराष्ट्र हे संतांची, वीरांची भूमी आहे। महानुभाव आणि वारकरी विचारांची ती पवित्र गंगोत्री आहे। अहिंसा हा खरा धर्म मानणारी विचारधारा आहे। जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व आहे। याच विचारांचे संत मेळेचे एक समग्र क्रांतीचे महानायक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्रांती केली। ते महामानव विश्वगुरु महात्मा बसवेश्वर। आपल्या देशात 4 महात्मे झाली। त्यात महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी। आज आपण ज्या महात्म्याची जयंती उत्साहाने साजरी करत आहोत ते महामानव विश्वगुरु महात्मा बसवेश्वर। त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंग्रेश्वर बागेवाडी या गावात 1105 मध्ये प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात झाला। त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले तरीही त्यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाल्याचे मानले जाते। धर्म, समाज, तत्वज्ञान, वाङ्मय, राजकीय अशा क्षेत्रातील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे। भारताच्या साहित्य पुरुष संत म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिले जाते। महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षी घराचा त्याग करून पुढल संगम येथे गेले। कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या संगमावरील पुढल संगम येथे त्यांनी भरपूर अध्ययन केले। तेथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला। पुढे सोलापूर येथील मंगळवेढा येथे लिंगायत धर्माची स्थापना केली। महात्मा बसवेश्वर निश्चित शिव उपासक होते। त्याच काळात त्यांनी जातवेद मुनी गुरुकडून दीक्षा घेतली। शिवाचे प्रतीक म्हणून गळ्यात इष्टलिंग धारण केला। गुरुकडे मागून महात्मा बसवेश्वरांनी वेद, उपनिषद, पुराणांचा सखोल अभ्यास केला। संस्कृत, पाली, तमिळ या भाषावर प्रभुत्व मिळवले। धर्मग्रंथाचे अध्ययन करून त्यावर मनन चिंतन केले। धनुर्विद्या आणि अन्य कलात पारंगत होते। गुरुआज्ञेनुसार महात्मा बसवेश्वरांनी ज्ञानप्रसार आणि धर्मप्रचारासाठी अनेक गावे गेली। त्याच काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली। यामध्ये अनिष्ट चालीरीती बंद केल्या, बालविवाहाला कडाडून विरोध केला
विद्वाविवाहाला मान्यता दिली. शिवानुभव मंडप नावाची आध्यात्मिक विद्यापीठ स्थापन केली. विश्व शांती आणि विश्व बंधुत्वाचा संदेश साऱ्या जगाला दिला. स्त्री पुरुष समानता रंगले गांधले यांच्या समाजाला जगण्याचा अधिकार मिळवून दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंगले गांजले त्याची म्हणे जो आपले, जे का रंगले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. महात्मा बसवेश्वरांनी धर्म आणि अध्यात्म यावर सुंदर विचार मांडले. जसा पावसाचा प्रत्येक थेंब ओढा, नाला, नदी यापासून समुद्राला जाऊन येतो, तेव्हा त्याचं अस्तित्व काहीच राहत नाही, तो समुद्राचाच एक भाग बनून जातो. तसं सर्व धर्म वेगवेगळे आचार विचार अंगीकारून जीवनाची सार्थकता प्राप्त करतात. आपण भिंती उभ्या करून माझे घर तुझे घर म्हणून भेदभाव करतो, परंतु जर का ह्याच भिंती भुईसपाट झाल्या तर आपण सर्व निरभ्र अशा अकाळ रूपी छताखाली येतो. म्हणजे चार भिंतीच्या आतील धर्म असतो आणि त्याच भिंतीच्या पल्यात अध्यात्मकाची परिपूर्णता असते. असे सुंदर विचार महात्मा बसवेश्वर आपणास सांगतात. महात्मा बसवेश्वर लहान असताना नदीकाठी खेळायला जायचे. असंच एके दिवशी नदीकाठी खेळत असताना एका मुलाचा सहज पाय घसरून तो मुलगा नदीमध्ये पडतो आणि बुडू लागतो. तो बुडत असताना महात्मा बसवेश्वर पाण्यामध्ये उतरतात आणि त्या मुलाला पाण्याबाहेर काढतात. परंतु बरोबरची मुलं त्याचा असा गोंधळ उडवतात की महात्मा बसवेश्वरांनीच त्या मुलाला पाण्यामध्ये ढकलून दिलं. गावकरी त्यांच्या वडिलांना सांगू लागतात आणि हे वडिलांना खरंही वाटू लागतं. तेव्हा महात्मा बसवेश्वर त्यांच्या वडिलांना कळकळीने सांगतात की मी त्या मुलाला पाण्यामध्ये ढकलून दिलं नाही, तर मीच त्या मुलाला पाण्याबाहेर काढलं. परंतु हे वडिलांना खरं वाटत नाही. तेव्हा महात्मा बसवेश्वर त्या मुलाच्या घरी जातात आणि त्या मुलाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्या मुलाला काय ती घटना घडली होती असं विचारतात. तेव्हा तो मुलगा सर्वांसमोर सांगतो, माझं मीच पाण्यात पडलो होतो, मला वाचवायला दुसरा कोणताही मुलगा आला नाही, परंतु महात्मा बसवेश्वर आले आणि मांडीच्या पाण्यामध्ये उतरून त्यांनी माझा जीव वाचवला. तो मुलगा अस्पर्शाचा होता आणि आईला हे आवडणार होऊ लागतात. म्हणजे त्यातून हे सिद्ध होते की आपण सर्वच ईश्वराचीच लेकरे आहोत. त्यात भेदभाव नको, त्यांना अस्पर्शता मान्य नव्हती. ही सर्व लक्षणे सामान्य माणसाची नसून एखाद्या थोर विभूतीची आहेत आणि ती म्हणजे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांचे वडील आराध्य होते. त्यांचं घराणं आराध्य ब्राह्मणाचं होते. आईचंही घराणं आराध्य ब्राह्मणाचं आणि त्यामुळे महात्मा बसवेश्वरांचे वडील बहुदेव उपासक होते. अशा थोर मातेपितेच्या पोटी एक रत्न जन्माला आलं होतं. महात्मा बसवेश्वरांचे वडील दररोज टोपली भर देवाची पूजा करत होते आणि हे महात्मा बसवेश्वरांना आवडत नव्हतं. परंतु वडिलांना विरोधही करवत नव्हतं. मग आता वडिलांना कसं शिकवावं असा विचार महात्मा बसवेश्वरांनी मनामध्ये केला आणि वडील देवघरात देवाची पूजा करत होते आणि स्वयंपाक घालत होते. तहानही खूप लागली होती, भूकही खूप लागली होती, पण आईला काही खायला मागितलं तर आई देणार नव्हती, कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही असा विचार महात्मा बसवेश्वरांनी मनामध्ये केला आणि अंगणात ईट दीड ईट इतके खोल खड्डे खोदले. जेव्हा महात्मा बसवेश्वरांचे वडील बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्यांनी महात्मा बसवेश्वरांना विचारलं, मादर का हे एवढे सगळे खड्डे कशासाठी खोदले आहेत?
तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, तहानही खूप लागली होती, भूकही खूप लागली होती, पण आईला काही खायला मागितलं तर आई खायला देणार नव्हती, म्हणून पाणी तरी प्यावं म्हणून हे सर्व खड्डे खोदले आहे. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, एवढे सगळे खड्डे खोदण्यापेक्षा जर का तू एकच खोल खड्डा खोदला असतात तर पाणी लागलं असतं. तेव्हा महात्मा बसवेश्वर म्हणतात की मी पण तुम्हाला हेच सांगत आहे की एवढ्या सगळ्या टोपली भर देवाची पूजा करण्यापेक्षा कोणत्या तरी एका देवाची म्हणजे महादेवाची पूजा करा, तहानेला भुकेला ओळखा, असा संदेश महात्मा बसवेश्वर आपल्याला देतात. संत साधू महात्म्यांची भेट झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो हा भाव महात्मा बसवेश्वर आपल्याला सांगतात. कान का बोध मिट गया सद्गुरु के वचन से, कान का बोध मिट गया सद्गुरु के वचन से, नयन का बोध मिट गया, नयन का बोध मिट गया सद्भक्तों को देखने से, नयन का बोध मिट गया सद्भक्तों को देखने से, तन का बोध मिट गया आपके चरण स्पर्श करने से, तन का बोध मिट गया आपके चरण स्पर्श करने से, मुंह का बोध मिट गया आपके प्रसाद को खाने से, मुंह का बोध मिट गया आपके प्रसाद को खाने से, नाना रीति का बोध मिट गया आपके शरणों के अनुभवी होने से, आपके शरणों के अनुभवी होने से. हे कुडल संगम देवा, हे कुडल संगम देवा सुनिए जी, हे कुडल संगम देवा सुनिए जी, मेरा मन का बोध मिट गया यह पहचानने से कि आपके अतिरिक्त और कोई नहीं, आपके अतिरिक्त और कोई नहीं. तर सद्गुरु परमेश्वराचे स्वरूप पाहिल्यानंतर अंतःकरणातील भाव महात्मा बसवे सद्गुरु श्री संत गणेशनाथ महाराज आपल्याला सांगतात. देखिले तुझे पाय आणि मागून काय, देखिले तुझे पाय आणि मागून काय, दाखवली सोय स्वानंदाची, दाखवली सोय स्वानंदाची. देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, हरकले दुःख तुझे पण, हरकले दुःख तुझे पण. झाली तुझी भेट हर्ष माझ्या पोटी, झाली तुझी भेट हर्ष माझ्या पोटी, जीवन मरण गोष्टी दुरावल्या, जीवन मरण गोष्टी दुरावल्या. गणेशनाथ म्हणे तुझ्याने पावला, गणेशनाथ म्हणे तुझ्याने पावला, पुन्हा नाही येणे गर्भवासा, पुन्हा नाही येणे गर्भवासा. अशा रीतीने संत सद्गुरु गणेशनाथ महाराज एवढे महात्मा बसवेश्वरांनी एक महान संत होते अशी ओळख होती. संत म्हणजे केवळ देवदेव करणारे लोक, भजन करणारे लोक असा त्याचा अर्थ नसून माणसाला जीवनाचा मार्ग दाखवणारे, माणुसकीचा मार्ग दाखवणारे असा होतो. कोणतेही संत असो ते फक्त आपल्याला उपदेश करत नाहीत तर ते स्वतः अगोदर वागतात आणि मग आपल्याला उपदेश करतात. म्हणूनच म्हणतात ना, बोले त्याचा चाले त्याची वंदावी पाऊले. हेच आपण महात्मा बसवेश्वर, मनमथ स्वामी अशा महान संतांकडून शिकायचे आहे. त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायचे आहे ते कसे वागतात, ते महान कसे झाले, धर्म कसा सांभाळला, नवे नवे कसा वाढवला. आज अशा थोर पुरुषाच्या जयंती निमित्त मला प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले शतकोटी आभार. मी काही मोठी अभ्यासू प्रवचनकार नाही, परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी माझे मत मांडले. तुम्हाला जे चांगले वाटले तेच घ्यावे. शेवटी मी एवढंच सांगेन, भक्ती मार्गाला या, शिवमय असणारा परमात्मा भोळा
तुम्हाला नक्कीच शिवायला आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा करून मी सरेला पूर्ण विराम देते. बोला स्वामी महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. सद्गुरु रविनाथ महाराज की जय. अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रवचन आपल्याला अगदी लहान असणारी तनुजा तिने आपल्याला दिलेला आहे. तिच्या थोडक्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची अतिशय चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आई-वडिलांना खूप खूप धन्यवाद. कारण या वयात जर हे संस्कार असतील तर पुढं भविष्य खूप मोठं आहे, उज्ज्वल आहे. महात्मा बसवेश्वर त्यांना अनेक आशीर्वाद देणार आहे. गणेशनाथांची अनेक आशीर्वाद आहे. यानंतर पुढील कार्यक्रम सर्वांचे प्रतिमेला पूजन करण्याची मी महाराजांना विनंती करतो. तसेच उमा सर्वांना विनंती करतो की त्यांनी हे पूजन करून आहे. लक्ष्मण खुर्ची खाली घे, खाली घे आता खाली. या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या पूजन करण्याची नामदेवराव पुढे बाबूराव पुढे यांनी संपूर्ण बसवेश्वरांची माहिती यानंतर त्यांचे या ठिकाणी आपल्या गावामध्ये भव्य स्वागत करण्याची
स्मृतीस्थळ भेटा देऊन मी नातेवाईकांकडे विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सुरुवातीला या ठिकाणी सत्कार समारंभाचा थोडासा कार्यक्रम होईल. त्यानंतर एक स्वागत होईल आणि लगेच प्रवचनाला सुरुवात होईल. अनेक सामाजिक चळवळीमध्ये संघटनेमध्ये सहभागी होऊन बऱ्याच वेळा आंदोलन करत असताना जेलमध्ये जाऊन समाजातील अन्य प्रश्नांकडे लढणे तसेच महात्मा गांधींच्या दिशा तळागाळापर्यंत पोहोचवली. अतिशय समाजातील जाण असणारे बसवेश्वरांमध्ये अतिशय प्रेम असणारे असे आपल्याला या ठिकाणी लाभलेले शिवाजी पुणेकर सरकार या ठिकाणी नामदेव मुळे आणि बाबाराव यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. बसवेश्वरजी कुठे आहेत नामदेव मुळे यांच्या हस्ते यानंतर आपल्या गावची शिवभक्त पारायण कुमारी सरोजा भगवंती सागर तिचा सत्कार या ठिकाणी होईल. यासाठी मुळे आणि वैशाख मामा तसेच सुरेश मुळे यांनी स्टेजवर यावं. अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला या सर्वांवर लाभलेलं आहे. भविष्यामध्ये खूप मोठी या ठिकाणी व्याख्याता होईल असं आम्हाला तरी वाटत आहे.
मुळेकर मामा आणि सूर्यकांत पदापुरे यांच्या हस्ते मुळेकर मामाने मागच्या 4-5 दिवसापूर्वी थोडं इकडे पाणी घातलं पाणी असेल तर बघा पाणी प्यायला पाणी त्या ठिकाणी आंदोलन केले आपलं या ठिकाणी कृष्णा महाराज काम करत आहे तसं वैनाथ मामाचं गाव महात्मा वैभव आहे त्यांनी त्यांच्या गावावर त्यानंतर स्वागत समारंभासाठी या ठिकाणी सुभाषजी जाधव इतर या ठिकाणी महाराष्ट्राचे आहे की त्या